हात करा हो, तुम्ही खाली हात करा. त्या पुढे जाऊ द्या सर, त्या पुढे जाऊ द्या. अरे जाऊ दे ना. सर त्या बाजूला जा, त्या बाजूला, त्या बाजूला जा. हो सर मागे वा सर, त्या बाजूला जा, त्या बाजूला. बटाले सर काय आम्ही सगळं आम्ही सर मुंबईला विज्युअल पाठवतो. मुंबईला पाठवा, हे पाठवतात, ते पाठवतात, ते पाठवतात. चालू आहे कोणाकडे पाठवतो आणि त्यातूनच एक लेखा असा आहे ज्यामध्ये पात्र ठिकाणी शाळेला प्रवेश उत्सव बटा आवाज आहे ज्याच्यासाठी राज्याचे लिलेचे पेन यांच्या उपस्थितीत आपल्याला भावी पिढीचा एक सन्मान त्यांच्या प्रवासाला एक गती देण्याच्या दृष्टीने प्रत्येक गुलाबदेवाला समान आणि त्या शब्द योग्य दिशेला देण्याच्या महान कार्य पालक आणि शिक्षक यांच्या संयुक्त प्रयत्नांना आणि लहान प्रयत्नांना अभिनंदन व्हेरी गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठेव ठेव ठेव. टाळ्या वाजव, टाळ्या. व्हेरी गुड. विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडे आपलं सर्वांचं मनपूर्वक सर्वच माध्यमांना मी विनंती करतो. आपण एक पाऊल यासाठी एक सुंदर माननीय एक मिनिट. बसून घ्या, बसून घ्या, बसा बसा. विद्यार्थ्यांचा प्रवेश आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये थोडं मागे सरकन तुम्ही, मागे मागे इकडे या ना. कॅमेरा कॅमेरा मागे मागे मागे. सेल्फीवरती या ठिकाणी एक सुंदरसा फोटो आधुनिकतेच्या वाट्यावरती स्वार झालेला पटकन शैलेश साहेब साहेब थोडं खाली, थोडं खाली. एक भाऊ एक मिनिट. हा या साहेब तुम्ही तिच्या बरोबर येतं का साहेब? हा येता येता. ओके ओके ओके. आदरणीय आमशादादा पाडवी आमदार विधानसभा अक्कलकुवा धडगाव अशा सर्वच मान्यवरांचं
आजच्या या विद्यार्थ्यांच्या दिशेनं एक यशस्वी वाटचाल घडावी यासाठी पाखरं निघाली शाळेला. आदरणीय जिल्हाधिकारी आदरणीय चंद्रकांतजी पवार साहेब मान्य अर्पण करून या ठिकाणी प्रतिमा पूजन या ठिकाणी केलं. त्याचबरोबर आदरणीय शिक्षणाधिकारी भानोदाजी रोकडे साहेब सर्वच मान्यवरांचं आगमनाच्या या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी झालेलं आहे. आज या विद्यार्थ्यांचा आयुष्याचा प्रवास गतिमान व्हावा या दृष्टीनं महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीनं एक अनोखा आणि सुंदर असा उपक्रम नंदुरबार जिल्ह्याला लाभलेला हा सन्मान. या सन्मानातून पाखरं निघाली शाळेला. यातूनच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री या ठिकाणी उपस्थित राहून या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी एक पाऊल ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या विचारातून ज्यांच्या स्वतःच्या आचरणातून शिक्षणाच्या पिढ्या या महाराष्ट्रात समृद्ध झाल्या अशा आई अत्यंत देखणा आणि सुंदर असा कार्यक्रम ज्ञानाची साधना घडवणारा प्रत्येक मुलामध्ये क्षमतेला योग्य दिशा देण्याच्या दृष्टीने विभागाच्या वतीनं प्रवेश उत्सव 2026-27 हा देखणा सोहळा आपण या ठिकाणी पाहत आहात. या सोहळ्याच्या निमित्तानं माननीय आमच्या दादा पाडवी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी मॅडम एक कर्तृत्ववान नेतृत्व नंदुरबार जिल्ह्यासाठी लाभलेलं त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिक्षण क्षेत्रातील उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांच्या त्याचबरोबर माध्यमातून सुद्धा प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. मी मान्यवरांना विनंती करेन तुमच्यासाठी मी आपणास विनंती करेन आपण आपल्या जागेवरती उभं राहूयात. छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला विठ्ठलाच्या धामाने विजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही लष्कराची मी आपण सतीमंत्र या ठिकाणी भविष्यात घडणार आहे ज्याचा प्रारंभ आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी झालेला आहे. तेव्हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण ईश्वराला सुद्धा या ठिकाणी स्मरण करणार आहोत. तेव्हा या विद्यालयाच्या विद्यार्थिनींना ईशस्तवनासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी ईशस्तवन करून आजच्या या कार्यक्रमाला प्रारंभ करावा.
धन्यवाद साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। बालक म्हणजे राष्ट्राची अमूल संपत्ती आणि शिक्षण म्हणजे या संपत्तीला घडवण्याचा साक्ष या उद्घाटनाच्या या सोहळ्याला आपण या ठिकाणी लावूया। त्याचबरोबर ज्ञानाचा आणि प्रगतीचा प्रसन्न प्रकाश देणारा हा ज्ञानदीप, त्याचबरोबर माननीय डॉक्टर मिताली सेठी मॅडम हे सुद्धा या ठिकाणी रिमोटची कळ या ठिकाणी दाबता आहेत। मी आदरणीय दादासाहेब आमशेदादा पाडवी साहेब यांना सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा सर्वच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून या ठिकाणी हा ज्ञानदीप तेवत राहो यशाची शिखर मान्यवरांचं आपण शब्द सुमरन शब्दाच्या या पद्यातून या ठिकाणी स्वागताच्या पद्यातून सर्वच उपस्थितांचं मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया। मी स्वागत गीतासाठी या विद्यालयातील विद्यार्थिनींना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी स्वागताच्या पद्यातून आज उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचं पालकांचं या ठिकाणी नव्यानं प्रवेश करणाऱ्या पाखरं निघाली शाळेला प्रवेश उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या या विद्यार्थ्यांचं आपण स्वागताच्या पद्यातून या ठिकाणी ठीक आहे। धन्यवाद। अतिथी देवो भव हा तुमच्या आणि आमच्या काळजावर कोरलेला संस्कार आणि याच संस्कारातून आज या सोहळ्याच्या निमित्तानं जी मान्यवर अतिथी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत अशा सर्वांचं आपण यथोचित स्वागत सत्कार सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे साहेब आज या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी तत्पूर्वी आदरणीय साहेबांच्या माध्यमातून एक सूचना या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। महाराष्ट्र शासनाचा हा देखणा असा कार्यक्रम ज्या भावी पिढीसाठी या ठिकाणी रुजवला जातो आहे त्या विद्यार्थ्यांचा सन्मान होणं तेवढंच महत्वाचं आहे। तेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या ज्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक नावं न घेता ज्यांना सन्मान यासाठी निवडण्यात आलेला आहे त्यांनी कृपया त्वरित या ठिकाणी मंचावरती यायचं आहे। सहलीसाठी निवड जपान येथे विज्ञानाच्या अभ्यासासाठीच्या दौऱ्यासाठी या विद्यार्थ्याची निवड झालेली होती ज्यांचा नामोल्लेख या ठिकाणी केला जातो आहे अशा विद्यार्थ्यांनी त्वरित मंचावरती यायचं आहे। इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणारा हा विद्यार्थी निलेश सुरेश पवरा याने सुद्धा मंचावरती येऊन आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। आज सन्मानाचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आपली साक्ष या ठिकाणी देऊयात। द्वितीय प्रियंका पीसी वळवी या विद्यार्थिनीने सुद्धा मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। तृतीय सचिन काल्या वळवी यांनी सुद्धा मंचावरती येऊन आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। ज्यांचा नामोल्लेख या ठिकाणी होतो आहे अशा विद्यार्थ्यांनी त्वरित मंचावरती या ठिकाणी यायचं आहे। त्याचबरोबर प्रियंका पीसी वळवी तृतीय क्रमांक सचिन काल्या वळवी मतदान प्रबोधन पथनाट्य एक संघ ज्याचा सन्मान या ठिकाणी होतो आहे। घेण्या गोरजा नाईक मंगला डॉक्टर पावरा रमिला शिवलाल पावरा या विद्यार्थ्यांनी सुद्धा एका राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांचा सन्मान या मंचावरती या ठिकाणी केला जातो आहे। त्याचबरोबर पिंट्यादित्य विसावे राष्ट्रीय खेळासाठी ऑल इंडिया 10 किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत विजेता विद्यार्थी साकित सीताराम पावरा टाळ्यांच्या गजरात आपण या सन्मान सोहळ्याला आपली साक्ष या ठिकाणी देऊयात। काहीतरी नियोजन करा सर, पुढून काढा। लेखन साहित्य आणि शैक्षणिक साहित्य माननीय नामदार शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्या माध्यमातून हे लेखन साहित्य वगैरे सर्व या ठिकाणी दिलं जात आहे। दादा इकडे बघा दादा। पहिलीच्या नव्यानं प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना कृपया शिक्षकांनी एका ओळीनं मंचावरती पाठवायचं आहे। 3-4 मुलांना या ठिकाणी लगेच मंचावरती पाठवायचं आहे। पहिलीचे नवीन प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांना मंचावरती लगेच पाठवायचं आहे। माननीय नामदार दादाजी भुसे साहेब शालेय शिक्षण मंत्री
यांच्या वतीनं हे लेखन साहित्य या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलं जात आहे. इयत्ता पहिली याच शाळेचा हा प्रवास गतिमान व्हावा यासाठी नेताजी सुभाष याच्या शैक्षणिक प्रवासासाठी गतिमानता यावी यासाठी आज या शाळेला भेट स्वरूपामध्ये काही वस्तू या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. त्याचा स्वीकार सुद्धा माननीय नामदार डॉक्टर दादाजी भुसे साहेब यांनी आहे ते कृपया मंचावरती आणायचं आहे. आदरणीय नामदार शाळेला भेट स्वरूपामध्ये या ठिकाणी हे सर्व दातृत्वातून प्राप्त झालेलं आहे. त्याचा स्वीकार करत आज या शाळेला या भेटवस्तू आदरणीय नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तो आपल्यापर्यंत या ठिकाणी नक्कीच पोहोचवला जाईल. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं या मंचावरती स्थानापन्न असणाऱ्या सर्वच मान्यवरांचं मी शब्द सुमनानं या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज ज्या घंटा वाजवून आज या शालेय प्रांगणाचं आज मंत्री महोदयांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या हस्ते शालेय घंटा वाजवून या प्रवेश उत्सवाचा प्रारंभ आपण या ठिकाणी करूया. महाराष्ट्रातल्या आज सर्व शाळा या ठिकाणी सुरू झाल्या यासाठी घंटांचा नाद करून या ठिकाणी या चिमुकल्यांचा उत्साहामध्ये वेळ झाली आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण प्रवेश उत्सवात या ठिकाणी सहभागी होऊया. संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हा शिक्षण क्षेत्रातला हा प्रवेशाचा उत्सव पाखरं निघाली शाळेला ज्याचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये संपन्न होणारा या 10वीचे 2 विद्यार्थी कृपया मंचावरती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये यायची आहे. गणवेशातली 10वीची 2 विद्यार्थी त्वरित मंचावरती यायचं आहे. शिक्षकांना विनंती आहे 2 विद्यार्थ्यांना मंचावरती पाठवा. शाळा प्रवेश ज्याचा प्रारंभ या ठिकाणी झालेला आहे. आपण साक्षीदार आहोत या सह्याद्रीच्या आणि या सातपुड्याच्या साक्षीनं आज हा प्रवेश उत्सव या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. 15/2/2026 शाळा प्रवेश उत्सवानिमित्त आजच्या कार्यक्रमासाठी विचार मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाचे शिक्षण मंत्री महोदय आदरणीय दादाजी भुसे साहेब, त्याचप्रमाणे अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे आमदार आदरणीय आमशा पाडवी साहेब, त्यानंतर आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आदरणीय डॉक्टर मिताली सेट्टी मॅडम, ॲडिशनल CO आदरणीय चंद्रकांत पवार साहेब, गणेश पराडके दादा, सामाजिक कार्यकर्ते सीताराम दादा पावरा, तसेच या ठिकाणी उपस्थित मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे अशी आपली चिमुकली पाखरं निघाली शाळेला प्रवेशोत्सव नव्हे आनंदोत्सव. माननीय शिक्षण मंत्री महोदयांच्या संकल्पनेतनं मित्रांनो आज आपल्यासाठी खूप मोठा भाग्याचा दिवस आहे. पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या शाळेची सुरुवात या ठिकाणी घंटानाद करून माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी केलेलं आहे. आपल्या ह्या आदिवासी बहुल जिल्ह्याला मिळालेला हा खूप मोठा सन्मान आहे. या निमित्त मी माननीय साहेबांचं खूप आभारी की आपण या ठिकाणी आमच्या दुर्गम भागातील तोरणमाळ या ठिकाणी जे महाराष्ट्रातील 2 नंबरचं थंड हवेचं ठिकाण आहे या ठिकाणी येऊन आमच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय तोरणमाळ या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवानिमित्त आपण आम्हाला संधी दिली याबद्दल मी साहेबांचं खूप आभारी आहे. मित्रांनो, तोरणमाळ ही जी शाळा आहे आवासी, मुळात आपलं तोरणमाळ केंद्र हे खूप दुर्गम आणि हिली एरियातलं आहे, खूप दुर्गम असं डोंगराळ केंद्र आहे. या केंद्रातलं साहेब जवळजवळ 29 शाळांचं ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांचं निवासी स्वरूपात आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचं समायोजन केलेलं आहे. आणि एक निवासी स्वरूपाची शाळा ही राज्यातलं एकमेव अशी शाळा आहे जी नंदुरबारच्या तोरणमाळ या ठिकाणी आहे. साहेब, या निमित्त मी
प्रास्ताविकात खूप काही बोलत नाही. माननीय मंत्री महोदयांचंही आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तेव्हा मी मॅडमांना विनंती करेन की आज या प्रवेश उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी नवीन प्रवेशित होणाऱ्या या सर्वच विद्यार्थ्यांना आपण आपल्या शुभेच्छा प्रदान कराव्या. नमस्कार. माननीय शिक्षण मंत्री सर, माननीय आमदार सर, मंचावर बसलेले माझे मित्र, आपण सगळे छोटे छोटे त्यांचे पालक, सगळ्यांना बघून खूप आनंद झाला. सर, मला वाटतं आपण आज तोरणमालमध्ये आले. मला वाटतं मुलांसाठी आणि पालकांसाठी, इथल्या लोकांसाठी हा खूप एक अविस्मरणीय क्षण आहे की आपण आज राज्याचा जे दिवस करत आहोत त्यासाठी माननीय शिक्षण मंत्री सर आज तोरणमालमध्ये आहे. तर त्यामुळे एक दुर्गम भागामध्ये जे कधी कधी रस्त्यांचा किंवा फॅसिलिटीजचा अभाव होतो त्याला एक मंत्री सर इथे आले आणि त्या अनुषंगाने आमची ही चर्चा होऊ शकली की इथे काय काय आम्हाला पुढे करायचं आहे, काय काय आम्ही आत्तापर्यंत केलं आहे. काल सरांसोबत खूप चर्चा झाली आणि तोरणमालचे खालचे जे आपली मध्ये पण हे चर्चा झाली आहे एज्युकेशनची जी टीम आहे त्यांच्यासोबत की आपण जे शाळा बाहेरचं सर्वेक्षण करतो तर काल सरांसोबत पण चर्चा झाली की खालचे पाड्यांमध्ये आपल्याला कसं जे शाळा बाह्य मुले आहेत त्यांच्यासाठी फॅसिलिटीज कशी आपल्याला तयार करता येईल त्यासाठी पूर्ण एक सर्वे रिपोर्ट तयार करण्यासाठी सरांनी पण आम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत. तसंच ही जी इंटरनॅशनल स्कूल आहे ही खूप महत्त्वाची आहे कारण भरपूर मुलांना एक रेजिडेन्शियल फॅसिलिटी मिळते. एक संधी आमच्याकडे ही पण आहे की टॉप नॉच रिसर्च ओरिएंटेड, सायन्स ओरिएंटेड, लिटरसी ओरिएंटेड शिक्षण आम्ही इथे देऊ शकतो. तर आता पालकमंत्री सरांसोबत आणि प्रशासनामार्फत आमचे जे इथे सगळे आमदार सर आहेत आणि पालकमंत्री सर आहेत त्यांच्यासोबत याचा एक सर्वे करून इथे अजून काय काय आम्ही फॅसिलिटी करू शकतो. एस्पेशली काल जी सरांसोबत चर्चा झाली की स्पोर्ट्ससाठी इथे स्पोर्ट्ससाठी एक पूर्ण ट्रॅक किंवा एक स्पोर्ट्सची अकॅडमीसाठी आम्ही प्रयत्न करू शकतो. सोबतच एक सायन्सची अकॅडमी आणि एक मेकर्स लॅब ज्यामध्ये मुलांना हे जे 8वी आणि 10वी एस्पेशली जे सायन्स आणि टेक्नॉलॉजीसाठी त्यांना कसं आपण प्रोत्साहित करू शकतो. आणि सोबत सरांसोबत ही पण काल चर्चा झाली की संगीत आणि बाकी जे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात त्याचं पूर्ण ॲक्टिव्हिटीजचा संगम ॲक्च्युली या शाळेमध्ये शक्य आहे कारण इथे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगले टीचर्स आहे आणि आता मुलांचा पण भरपूर आमच्याकडे तो क्लस्टर आहे की पिअर लर्निंग खूप सारी चांगली होऊ शकते. तर सर आपला परत मी स्वागत करते आणि सगळे छोटे छोटे मुले आणि मोठे मोठे मुले ज्यांचा आज शाळा सुरू होते तुमचं पण वेलकम करते. सगळ्यांना अभिनंदन, शुभेच्छा आणि आपण या वर्षात नक्की तोरणमालला एक पुढच्या स्तरावर सोबतच सगळे घेऊन जाऊ. धन्यवाद. या शुभेच्छा नक्कीच प्रेरणादायी आहेत. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमदार विधानसभा अक्कलकुवा धडगाव मतदारसंघ आदरणीय आमशादादा पाडवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तेव्हा मी आदरणीय दादांना विनंती करेन की आपण आपल्या पहिली गोष्ट तर साहेब या अतिदुर्गम भागामध्ये आम्हाला हे जवळजवळ माझ्या 56 वर्ष झाले पण आम्हाला आठवण नाही कारण या राज्याच्या शिक्षण मंत्री आमच्या या जिल्ह्यामध्ये किंवा आमच्या तालुक्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये पहिली वेळ आले आहे म्हणून साहेब तुमच्या पहिले अभिनंदन करतो. आणि या तोरणमाल या अतिदुर्गम भागामध्ये जेव्हा आपण एक सुरुवातीसाठी आलं आणि इथे लहान लहान चिमुकले मुले आपण ज्यांना सुरुवातीला जे मुले होते त्यांना आपण स्वागत केले. त्याच्यानंतर जे पहिला पाय आपण ताटात ठेवून त्याच्या ते उमटल्यानंतर त्यांचं नाव लिहून घेतलं. जो विद्यार्थी सुरुवातीला येतो त्याला साहेब आमच्या तर काय आमच्या गावात 4थी पर्यंत शाळा होती. आमच्या किस्मतमध्ये मंत्रीने भेटले पण आज आम्हाला सुरुवातीला जे लहान लहान चिमुकले आहेत त्यांना एक शिक्षण मंत्री इथे येऊन त्यांचं स्वागत करत आहे याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. हा अति दुर्गम भागामध्ये सर इथे 29 शाळा आणि त्या शाळामधले सर्व लहान लहान चिमुकले विद्यार्थी ते 10वी पर्यंत आहे ना इथली शाळा.
आणि त्या शाळामध्ये शिक्षण घेताना साहेब इथे जे साडाबहार जे विद्यार्थी आहे, मॅडम बोलले जे आपल्याला, जे विद्यार्थी इथे आले आहे आणि ज्या गावात जे विद्यार्थी राहिले आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काय करता आलं तर ते जरूर त्यांच्या नियोजन करून त्यांना सुद्धा ते शाळा बाहेर नाही राहायला पाहिजे, त्यांच्या सुद्धा भविष्य उज्ज्वल व्हायला पाहिजे म्हणून ते सुद्धा तुम्ही करणार असं मला विश्वास आहे. सर, या भागात आमचे आदिवासी मुले जवळजवळ या धडगाव अक्कलकुवा तालुक्याचे जे खेळणारे जे विद्यार्थी आहे, जे मुले आहे, ते पूर्ण राज्यात नाही पण ते भारतामध्ये सुद्धा पूर्ण भारतात खेळून आले आहे. आणि ते तसे आमच्या एक किसन तडवी जो आज उपजिल्हा अधिकारी अमरावतीला आहे, तो या खेळाडूंमधून जे पुढे गेला आहे. जसे ओटमध्ये खेळताना आमच्या मुली आहे, या धडगावचे मुली सर बाहेर राज्यामध्ये खेळण्यासाठी पुढे आहे. आणि म्हणून या भागात जे खेळण्यासाठी मॅडमने सांगितलं की आमची मानसिकता आहे आणि सर बोलले आहे का आपण ते तयार करू. माझी तुम्हाला विनंती राहील का जे आजपर्यंत आम्हाला या अतिदुर्गम भागामध्ये जो आदिवासी क्षेत्रामध्ये सर आमची अपेक्षा भरपूर आहे. आम्ही काही सगळे तुम्हाला सांगणार नाही का आम्हाला इकडे करून द्या, पण आपल्या खात्यामार्फत जेवढं सुविधा या भागात पोचते मुलांना खेळण्यासाठी क्रीडापासून तर सगळी जे सुविधा लागतील जे ते जर या थंड हवा ठिकाणमध्ये जर झाल्या तर मी तुम्हाला सांगतो पूर्ण महाराष्ट्र काय देशाचे मुले इथे खेळण्यासाठी येईल, कारण ते जर व्यवस्था झाली तर म्हणून माझे स्पेशल आमचे मागेही कार्यक्रमामध्ये विषय झाला होता. मॅडम सांगितलं इथे आपले अधिकारी क्रीडाचे अधिकारी सुद्धा फिरून गेले, बघून गेले की इथे एक चांगला मुलांना खेळण्यासाठी एक चांगला मंच होऊ शकतो, थंडी हवा ठिकाणे खेळून मुले पुढे जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी जर खास करून क्रीडामधून जर तो इथे उपलब्ध झाला तर मला वाटतं आमच्या या धडगाव अक्कलकुवा किंवा या अतिदुर्गम भागामधले आमचे मुले तर पुढे जातीलच, पण जे बाहेरचे जे खेळाडू येतात त्यांना सुद्धा हा वातावरण सर एकदम चांगला आहे. कारण आज आपण सकाळी उठल्यानंतर आपण बाहेर बसलो होतो तेव्हा सांगितलं सर आज उन्हाळ्याचा दिवस आहे तरी सकाळी एकदम थंडी हवा आहे. म्हणून या महाराष्ट्रामधला दुसरा ठिकाण आहे थंड हवा ठिकाण. आणि या भागामध्ये जर डेव्हलपमेंट झाला, आता हे शाळा आहे 29 गावाचे मुले आहे, पण जेव्हा खेळतील किंवा यांना जर तो इथून शिक्षण झाल्यानंतर मंच जर पुढे भेटला तर या भागातले आमचे विद्यार्थी या महाराष्ट्रामध्ये हा एक तरुणमाल किंवा आमच्या नंदुरबार जिल्हा हा मला वाटतो एक नंबर हा मतदारसंघ आहे सर. भारतातला एक नंबर मतदारसंघ बी आहे, महाराष्ट्राचा बी एक नंबर मतदारसंघ आहे. म्हणून आमची तुम्हाला विनंती राहील, हा तरुणमाल जे शाळा आहे या शाळामधले विद्यार्थी एक नंबरवर येऊन या महाराष्ट्राचं नाव काढेल असं मला एक विश्वास आहे. आणि म्हणून जे सुविधा आहे जे आपल्याकडून देता आल्या तर ते सर्व सुविधा जर या तरुणमाल शाळापासून या एरियामध्ये जर केल्या क्रीडा मार्फत तर मला वाटतो एकदम चांगला होईल. जरी आपल्याकडे शिक्षण खाता असेल सर, पण हा पर्यटन विभाग आहे. पर्यटनातून जर इथे आमच्या महादेव मंदिर आहे आणि इथे लाखो भाविक त्या दर्शनाला येतात, यात्रा सुद्धा भरते, तिथे 5-6 लाख लोक यात्रामध्ये येतात. यशवंत तलाव आहे आणि या परिसरामध्ये जर आम्ही शंभूराजे देसाई साहेबांकडे सुद्धा आपला प्रस्ताव केला आहे, पण आम्ही तुम्हाला विनंती करतो सर का तुम्ही पुढाकार घेऊन या
तरुणमाल या भागामध्ये जर पर्यटनच्या चांगलं जर वेगवेगळे उपक्रम करण्यासाठी जर ते सगळी मान्यता जर भेटवून दिली तर या 25 ते 30 गावे या एरियातले जे आमच्या आदिवासी समाज आहे त्यांना एक मोठा रोजगार भेटू शकतो. आणि म्हणून माझे साहेब तुम्हाला विनंती राहील का त्याच्याकडे सुद्धा शिक्षण बरोबर पर्यटक सुद्धा इथे मोठा येऊ शकतो. शिक्षणाचे जे आवड निर्माण झाल्यानंतर पोस्टमध्ये जे मुले जाणार आहे त्यांना सुद्धा मोठी आवड होईल. आणि म्हणून या महाराष्ट्र राज्यामध्ये आज जे शाळा तरुणमालला आपण मुलांच्या उत्सवासाठी आले, जेव्हा तुमचं नाव ऐकलं का साहेब इथे येणार आहे तेव्हा पहिली खुशी मला झाली की माझ्या मतदारसंघामध्ये आज शाळा उत्सवासाठी पहिली सुरुवात आहे या तरुणमालमध्ये होती आहे. म्हणून साहेब आम्हाला या एरियातले सगळे विद्यार्थी, आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी, त्याच्याबरोबर शिक्षणाधिकारी आणि सर्व टीम इथे आले आहे. साहेब बोलण्यासारखं भरपूर आहे. आम्ही मागण्यामध्ये तर आम्ही मागत राहू, पण आपल्याकडून जेवढं शिक्षण हा वाघाची दूध आहे आणि याच्यासाठी तुम्ही खास करून आमच्या तरुणमान निवडलं. या मुलांच्या उत्सवासाठी तुम्ही या महाराष्ट्रामधून इथे आले म्हणून साहेब तुमचं अभिनंदन करतो. आणि जे जे या शाळामध्ये जे व्यवस्था असेल, जे सुविधा असेल आणि जे क्रीडासाठी जे वस्तू लागणार आहे त्याचा पाठपुरावा करून आम्हाला या भागातल्या माझ्या विद्यार्थिनी हे कसे पुढे जातील आणि आदिवासी समाज त्याच्या पायावर कसं उभं राहील त्याच्यासाठी खास करून तुम्ही हे शाळा निवडली म्हणून तुमचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द इथे समाप्त करतो. जय हिंद, जय विरसा. धन्यवाद साहेब. साहेबांच्या या बोलण्यातून एक सुंदरसा संदेश या सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलेला आहे आणि शिक्षणाचं महत्त्व आपल्या या विचारातून या ठिकाणी मांडलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग आणि क्रीडा विभागाच्या वतीनं आयोजित आजचा हा सोहळा, या सोहळ्याच्या निमित्तानं नामदार दादाजी भुसे साहेब, शालेय शिक्षण मंत्री आज तुमच्या आमच्या सर्वांसाठी, या विद्यार्थ्यांसाठी, राज्यातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रातिनिधिक सन्मानासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तेव्हा आपण त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात, तेव्हा मी आदरणीय साहेबांना विनंती करेन की आपण आज या विद्यार्थ्यांची आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रवेश उत्सवाची आपण शुभेच्छा देऊन आपण आपले विचार या ठिकाणी मांडावे. आजचा अतिशय शुभ दिवस 15 जून आपल्या सर्वांना माहिती आहे. दर सालाबादाप्रमाणे विदर्भ वगळता आपल्या महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जून पासून सुरू होते आणि या शुभ दिवसाचं औचित्य साधून मागील वर्षापासून शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून या पहिल्या दिवसाचं विद्यार्थ्यांचं स्वागत करणं, त्यांना शुभेच्छा देणं, ज्येष्ठांनी या आमच्या बालकांना विद्यार्थ्यांना आशीर्वाद देणं, अशा प्रकारचा प्रवेशोत्सव आनंदोत्सव हा कार्यक्रम मागच्या वर्षाच्या पासून संपन्न होतो आहे. आज आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयामध्ये आपण सर्वजण या बालकांचं विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्यासाठी, शुभेच्छा देण्याच्यासाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मला वाटतं की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं
विधानसभेमध्ये आपल्या या आदिवासी बांधवांचा, दराखोऱ्यातील नागरिकांचा, या भागातील विकास झाला पाहिजे, आमच्या आदिवासी बांधवांची प्रगती झाली पाहिजे आणि म्हणून विधानसभेमध्ये बुलंद आवाज करणारे माझे सहकारी मित्र माननीय आमदार आमशादादा पाडवीजी, आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठजी, मला वाटतं की जिल्हाधिकारी मॅडमांचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे. शिक्षण मंत्र्याच्या पासून तर संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी एक चांगला आदर्श घालून दिला. भाषण करणारे, बोलणारे खूप असतात, परंतु प्रत्यक्ष कृती करणं हा एक महत्त्वाचा भाग असतो आणि म्हणून त्यांच्या कुटुंबामध्ये जे जुळे बाळ घरामध्ये आले, त्या दोन्ही जुळ्या बाळांना त्यांनी आपल्या शासकीय शाळेमध्ये, अंगणवाडीमध्ये, बालवाडीमध्ये प्रवेश दिला आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श घालून दिला. मला वाटतं की आता नुसतं टाळ्या वाजून चालणार नाही, तर आपल्याला आपल्या प्रत्येकाला त्याचं येणाऱ्या दिवसांमध्ये अनुकरण करावं लागणार आहे. नाहीतर आम्ही पाहतो की एकीकडे इंग्रजी माध्यमांचं जे अट्रॅक्शन आहे, म्हणायला गेलो तर इथं बसलेल्यांच्यापैकी 95% लोक हे मराठी माध्यम आणि जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतनं आलेले आहेत. अगदी देश पातळीवर, जगाच्या पाठीवर नेतृत्व करणारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आलेले आहेत आणि म्हणून एक चांगला आदर्श जिल्हाधिकारी मॅडमांनी या ठिकाणी निर्माण केला. या कार्यक्रमाला उपस्थित माननीय चंद्रकांतजी पवार, गणेशदादा परडकरजी, सीतारामजी पवरा, रमेशजी चौधरी, श्रीमती भावनाताई राजनोर, निलेशजी साबळे, वंदनाताई वळवी, भानुदासजी रोकडे, उर्मिलाताई पारदे, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, आपल्या गावातील आणि परिसरातील सर्व विद्यार्थ्यांचे पालक बंधू भगिनी, सर्व शालेय शिक्षण विभागाचे आणि इतरही विभागांचे अधिकारीगण आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न होतो आहे, ते सर्व माझे विद्यार्थी मित्र, बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, आमच्या दादा, आज जशा पद्धतीने आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत, शुभेच्छा, प्रवेशोत्सव, आनंदोत्सव साजरा करतो आहोत, याच पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्याचे महामहिम राज्यपाल श्री जिष्णू देव वर्माजी हे आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत आणि शुभेच्छा देत आहेत. आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील वहाळ गावाच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत आणि शुभेच्छा देण्याच्यासाठी उपस्थित आहेत. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा शिक्षण विषय आहे, ते ठाणे जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 23 मध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्यासाठी आणि शुभेच्छा देण्याच्यासाठी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या आदरणीय उपमुख्यमंत्री महोदया सुनित्राताई
अजितदादा पवार या मावळ तालुक्याच्या कान्हे गावाच्या आपल्या जिल्हा परिषदच्या आदर्श केंद्र शाळेमध्ये विद्यार्थ्याचं स्वागत करण्याच्यासाठी आणि शुभेच्छा देण्याच्यासाठी या क्षणाला स्वतः उपस्थित आहेत. आणि एवढंच नाही तर महाराष्ट्राचे सर्व सन्माननीय मंत्री महोदय, सर्व सन्माननीय खासदार महोदय, सर्व सन्माननीय आमदार महोदय यांच्यापासून तर मला वाटतं की गाव पातळीवरच्या सरपंच महोदयांच्या पर्यंत, आणि एवढंच नाही तर अगदी जिल्हाधिकारी महोदयांच्या पासून, मुख्य सचिव महोदयांच्या पासून तर गाव पातळीवरचे आमचे ग्रामसेवक महोदय असतील, तलाठी महोदय असतील, कृषी अधिकारी महोदय असतील, असे सर्वजण प्रत्येक गावाच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्यासाठी आणि शुभेच्छा देण्याच्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं की मी स्वतःला भाग्यवान समजतो. आज मला नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय तोरणमाळ या शाळेमध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळाली. आमच्या दादा, तुम्ही म्हटले की हे थंड हवेचं ठिकाण आहे. खरं म्हणजे मी थंड हवेचं ठिकाण म्हणून इकडं आलो नाही, तर या दराखोऱ्यातल्या जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची वस्तुस्थिती काय आहे आणि सत्य परिस्थिती काय आहे हे पाहण्याच्यासाठी मुद्दामहून मी इकडे आलेलो आहे. मी आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक महोदय, त्यांचा संपूर्ण स्टाफ, माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण त्यांचं टाळ्या वाजून अभिनंदन करूया. अतिशय इंटेरियर हा भाग असताना सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा संपूर्ण कर्मचारी वर्ग आपला या ठिकाणी पवित्र ज्ञानदानाचं कार्य संपन्न करतो आहे. मुख्याध्यापक महोदय, एकूण किती विद्यार्थी आहेत? 1600 विद्यार्थी आहेत. हरकत नाही, आज पहिला दिवस आहे. आज 60-70% विद्यार्थी उपस्थित आहेत. पहिला दिवस आहे, काही हरकत नाही. आजूबाजूच्या वाड्या वस्त्यातील काही पालक विद्यार्थ्यांना कदाचित अजूनही रस्त्यामध्ये असतील, घेऊन येत असतील. आजच्या दिवस सूट आहे, परंतु मी आपल्याला अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो, कदाचित कधीतरी अचानक शिक्षण मंत्री नावाचा तुमचा मित्र या शाळेला भेट देईल आणि त्या दिवशी किमान 90 ते 95% उपस्थिती विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी असली पाहिजे, एवढी विनंती मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितपणे करेन. मला वाटतं की आज ज्या पद्धतीने आपण सर्व विद्यार्थ्यांचं सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे, म्हटलं तर नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय एक अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा प्रकल्प या ठिकाणी उभा करण्यात आला. या परिसरातील वाड्या असतील, तांडा असतील, पाडे असतील, डोंगर दऱ्यामध्ये जे काही विखुरलेले आपले आदिवासी बंधू भगिनी आहेत, त्यांच्या मुलांना दर्जा झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या महाविद्यालयाची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि म्हणून अतिशय निसर्गरम्य आणि निसर्गाने जो काही चांगला ठेवा दिलेला आहे, या परिसराच्या साठी चांगल्या पद्धतीने ही केंद्र शाळा आपली या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. मला वाटतं की 20 शाळा एकत्र करून या ठिकाणी ही निवासी शाळा सुरू करण्यात आलेली आहे. आमच्या दादा, आपण जी काही सूचना केलेली आहे, जर ही 20 शाळा एकत्र करून ही शाळा जर निवासी उभारण्यात आलेली असेल
परंतु या 20 गावांमध्ये अजूनही जर शाळाबाह्य विद्यार्थी असतील तर मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी मॅडमांच्या नेतृत्वाखाली एक समिती आपण गठीत करू आणि त्या समितीच्या माध्यमातून, त्या सर्वेच्या माध्यमातून जो काही अहवाल येईल की बाबा शाळाबाह्य विद्यार्थी आजही इतक्या प्रमाणात आहेत, तर निश्चितपणे त्या ठिकाणी सुद्धा शाळा सुरू करण्याचा निर्णय आपण येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी करू, हे मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करू इच्छितो. आपल्या सर्वांना माहिती आहे की शालेय शिक्षण विभागाचं ब्रीद आहे राष्ट्र प्रथम. आपला देश सर्वोच्च स्थानी आहे आणि देश सर्वोच्च स्थानी असताना शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना देणं हे आपल्या विभागाचं ब्रीद आहे. गरीब पालकांच्या पाल्यांना ज्या पद्धतीने श्रीमंतांच्या मुलांना शिक्षण मिळतंय त्याच पद्धतीने गरिबांच्या मुलांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे, हे ध्येय आणि उद्दिष्ट आपलं सर्वांचं त्या ठिकाणी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आजचा जो काही लहान बालक आहे, विद्यार्थी आहे, उद्या तो भारताचा जो भावी नागरिक घडणार आहे, तो प्रखर राष्ट्रभक्त घडला पाहिजे आणि त्याच्यासोबतच तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे. आणि म्हणून शिक्षण भाकरीचे, शिक्षण राष्ट्रीयत्वाचे ही थीम घेऊन आपला विभाग त्या ठिकाणी काम करतो आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी ज्या ज्या काही बाबींची आवश्यकता असेल, आणि म्हणूनच मी मुद्दामून जिल्हाधिकारी मॅडमांना पण या ठिकाणी येण्याची विनंती केलेली होती. मला या गोष्टीची स्पष्टपणे जाणीव आहे की आजही आमचे हे विद्यार्थी त्यांना झोपायला खाली जमिनीवर झोपावं लागतंय. मला वाटतं की आपल्या सर्वांच्यासाठी ही बाब योग्य नाही आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी त्या ठिकाणी मग कॉट सारख्या पलंग ज्याला बोलतो आपण, त्याची सुविधा लवकरात लवकर या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी करून दिली जाईल, हे मी या निमित्ताने आश्वस्त करू इच्छितो. मला याही गोष्टीची जाणीव आहे की या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये साधारणतः आरोग्य सुविधा मुख्याध्यापक महोदय काल सांगत होते की 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि एक आरोग्याचा दवाखाना 2 किलोमीटर अंतरावर आहे. आणि म्हणून मंगळवारी म्हणजे परवाच मी स्वतः माननीय आरोग्यमंत्री महोदयांना विनंती करेन आणि 2 किलोमीटरवरचं जे काही आपलं दवाखाना आहे त्या दवाखान्यातले डॉक्टर महोदय दर महिन्याला आपल्या या गावामध्ये येतील आणि विद्यार्थ्यांची तपासणी करतील. त्यांच्यासाठी काही उपचाराची गरज असेल तर या गावामध्ये येऊन, या शाळेमध्ये जाऊन, मग आपली आश्रमशाळा असेल, आपली इथली प्राथमिक शाळा असेल, या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी आरोग्याची सुविधा या ठिकाणी येऊन आरोग्य विभाग त्या ठिकाणी ती सुविधा देईल, हे पण मी नम्रतेने या ठिकाणी नमूद करू इच्छितो. परडकरजी, आपण जी सूचना केली की या ठिकाणी रुग्णवाहिकेची पण आवश्यकता आहे. आपण काळजी करू नका, काही महिन्याच्या आत या विद्यार्थ्यांच्यासाठी आणि गावाच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेची पण सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल, हे पण मला या निमित्ताने सांगायचं आहे. आपण राज्य पातळीवर अनेक चांगले लहान लहान उपक्रम करायला घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये राणी लक्ष्मीबाई स्वसंरक्षण प्रशिक्षण विद्यार्थिनींच्यासाठी आहे. म्हणजे विद्यार्थिनींनी स्वतःचं संरक्षण करू शकले पाहिजेत, सेल्फ डिफेन्स, याचं प्रशिक्षण प्रत्येक शाळेमधून देण्यात येत आहे. इयत्ता पहिलीच्या पासून सर्व विद्यार्थ्यांना अगदी सावधान विश्रामच्या पासून तर परेडच्या पर्यंत येणाऱ्या काळामध्ये मग यासाठी आमचे स्पोर्ट्स टीचर असतील, त्या परिसरातले माजी सैनिक असतील, NCC स्काउट गाईडचे कॅडेट्स असतील, या सर्वांचं सहकार्य घेऊन आम्ही हे प्राथमिक पातळीवरचं सैनिक शिक्षण
महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. योगासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पण काळजी त्या ठिकाणी घेतली जाईल आणि जेवढं गुणवत्तापूर्ण क्वालिटी एज्युकेशन महत्त्वाचं आहे तेवढंच विद्यार्थ्यांचं प्रबोधन आणि मला वाटतं की संस्कार हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून अनेक प्रबोधनकारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेमध्ये जाऊन प्रबोधनकार त्या ठिकाणी प्रबोधन करताना पण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतील. जिल्हाधिकारी महोदयांनी जो विषय मांडला की आपल्या या भागामध्ये अनेक विद्यार्थी असे आहेत की जे क्रीडामध्ये प्रावीण्य त्या ठिकाणी संपादन करू शकतात. आमदार महोदय, आपण जी काही सूचना मांडलेली आहे, येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक क्रीडा प्रबोधिनी म्हणजे फक्त स्पोर्ट्स स्कूल आपण सुरू करायला घेतो आहोत आणि वाटतं की नंदुरबारचा जर विचार केला तर आपल्याला निश्चितपणे तोरणमाळमध्ये ही एक स्पोर्ट्स स्कूल आपल्याला त्या ठिकाणी सुरू करता येईल की जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील जे काही खेळाडू असतील त्या खेळाडूंना एक चांगलं जर मार्गदर्शन प्रबोधन जर मिळालं तर ते निश्चितपणे आपल्या जिल्ह्याचं, आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं नाव मोठं करू शकतील आणि म्हणून त्याही दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये काम केलं जाईल. जिल्हाधिकारी मॅडमांनी जे सांगितलं की कला हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून या भागातली जी संस्कृती असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना कला गुणांमध्ये आवड आहे, अभिनयामध्ये आवड आहे, संगीतामध्ये आवड आहे, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण संपूर्ण राज्यभर त्या पद्धतीचे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो आहोत. आणि एवढंच नाही तर आता पुढच्या महिन्याच्या पासून संपूर्ण राज्याच्यासाठी जी शिक्षक भरती आपण TET, टेट आणि पवित्र पोर्टलद्वारा सुरू करतो आहोत, या भरती प्रक्रियेमध्ये कला क्रीडाच्याही शिक्षकांना त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देतो आहोत की जेणेकरून विद्यार्थ्यांना एक कुशल मार्गदर्शन या शिक्षक बंधू भगिनींच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. आणि हे सर्व करीत असताना, शिक्षकांची भरती करत असताना त्यामध्ये माजी सैनिक असतील, त्याच्यासोबतच फील्डवर खेळणारे खेळाडू असतील की ज्यांनी आपल्या राज्याचं नाव मोठं केलेलं आहे, अशा खेळाडूंना सुद्धा थेट आपण शिक्षक भरतीमध्ये त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देतो आहोत. आणि म्हणून आपण जर बघितलं असेल, पालकांना एकीकडे मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळा, CBSE हे जे काही अट्रॅक्शन आहे, मला वाटतं की या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या शाळेमध्ये सुद्धा त्या पद्धतीचं चांगलं ज्या काही विद्यार्थ्यांच्या हिताच्या बाबी आहेत त्या स्वीकारण्याचा निर्णय मागच्या वर्षाला आपण केला. आणि आपण बघितलं असेल, मागच्या वर्षाला पहिलीचा अभ्यासक्रम CBSEच्या चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या ज्या हिताच्या असतील त्या आपण स्वीकारल्या आणि त्या पद्धतीने अभ्यासक्रम त्याचा अतिशय उत्स्फूर्त स्वागत महाराष्ट्रामध्ये झालं. आणि चालू वर्षाला मला आनंदाने सांगायचं आहे की 2री, 3री, 4थी आणि 6वी या वर्गांचे आपण अभ्यासक्रमामध्ये अतिशय चांगले बदल भविष्याच्या स्पर्धेच्या युगाच्या पद्धतीने त्या ठिकाणी स्वीकारलेले आहेत आणि अतिशय चांगला अभ्यासक्रम त्या ठिकाणी चालू वर्षाला आपण घेतलेला आहे. आणि पुढचं आणि त्याच्या पुढचं वर्ष या संपूर्ण या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण 1ली ते 12वीचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी त्याच्यामध्ये चांगले बदल केलेले आहेत. आणि हे बदल करत असताना निश्चितपणे मला वाटतं की हे करत असताना आपले जे मानबिंदू आहेत, आपली जी संस्कृती आहे, ज्या मानबिंदूंनी या देशाच्यासाठी बलिदान दिले आहे, ज्या क्रांतिकारकांनी स्वतःचं जीवन खर्च करून त्या ठिकाणी समाजाच्या साठी योगदान दिलेलं आहे, अशा महान विभूतींचा इतिहास सुद्धा आपण या अभ्यासामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे करायला घेतलेला आहे. मला वाटतं की आज ज्या पद्धतीने मी सांगितलं तर अनेक गावांमध्ये मग स्थानिक पातळीवरची बँक असेल, स्थानिक पातळीवरचा मोठा प्रकल्प असेल, वेगवेगळे उद्योगधंदे असतील, त्याही लोकांना आम्ही शाळेमध्ये बोलवलेलं आहे. जे शाळेचे माजी विद्यार्थी आहेत त्या माजी विद्यार्थ्यांच्यासाठी माजी विद्यार्थी संघ
ही संकल्पना आपण त्या ठिकाणी आणली आणि वर्षातून एकदा एक स्नेहसंमेलनाच्या आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादर करण्याची पण संधी देणार आहोत, क्रीडागुणांना सादर करण्याची पण संधी देणार आहोत आणि या माध्यमातून त्या शाळेचे जे माजी विद्यार्थी आहेत त्यांना विनंती करून त्यांना सन्मानित करून शाळेमध्ये आपण बोलवणार आहोत आणि त्यांचा जीवनपट कशा पद्धतीने ते या शाळेमधनं शिकून सवरून मोठे झाले आणि आज आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं नाव मोठं करतायत हे सुद्धा आपण त्या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या समोर त्या ठिकाणी ठेवणार आहोत. आपण जर बघितलं असेल तर शिक्षकांच्याही अनेक अडीअडचणी होत्या, काही प्रमाणात आपण सोडवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. अनेक अशैक्षणिक कामांमध्ये आमच्या शिक्षक बंधू भगिनींचा वेळ जायचा आणि म्हणून अशैक्षणिक कामं मोठ्या प्रमाणात आपण कमी केलेले आहेत. त्याच्यासोबतच आपण बघितलं असेल अनेक प्रमोशन्स, ते प्रमोशन्सचा पण आपण निर्णय मोठ्या प्रमाणात केले आहेत. काही प्रमोशन्स तर 14 वर्षापासून थांबलेले होते. 14 वर्षापासून आमच्या शिक्षक बंधू भगिनींना प्रमोशन नव्हते. ते प्रमोशनचा विषय सुद्धा आपण त्या ठिकाणी मार्गी लावलेला आहे आणि जे शिक्षक बंधू भगिनी आदर्श काम करतात अशा आदर्श शिक्षक बंधू भगिनींचा, चांगल्या संस्थांचा, चांगल्या शाळा व्यवस्थापन समितीचा एक आयडॉल बँक आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम आपण त्या ठिकाणी मार्गी लावतो आहोत. हे पण मला या निमित्ताने सांगायचं आहे. मला वाटतं की आपल्या या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या साठी 1000 कॉटची आवश्यकता आहे. कदाचित डबल जर केले तर 500 डबल पलंग. त्याच्यासोबतच इथे कधी कधी विजेचा लपंडाव असतो आणि म्हणून यासाठी सोलर यंत्रणा उभी करणं याची पण आवश्यकता आहे. मी आरोग्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी माहिती दिलेलीच आहे. मला वाटतं की विद्यार्थ्यांच्यासाठी शुद्ध पिण्याचं पाणी आणि त्यासाठी काही हँडपंपची पण आवश्यकता आहे. इथे काही एक ट्रान्सफॉर्मर आहे, त्या ट्रान्सफॉर्मरला विद्यार्थ्यांना धोका होऊ नये आणि म्हणून त्याला कुंपण करणं आणि जो काही घड कचरा किंवा वसतिगृहाचं उरलेलं जे काही अन्न आहे त्याच्या विल्हेवाट लावण्याच्यासाठी पण काही सुविधांची आवश्यकता आहे. मी मुख्याध्यापक महोदय आणि सर्व गावाला आमदार महोदय मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की येणाऱ्या 6 महिन्याच्या आत ही सर्व कामं मार्गी लागलेली असतील हे मला अतिशय आनंदाने या ठिकाणी सांगायचं आहे. मला वाटतं की या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे आमचे शिक्षक बंधू भगिनी काम करता आहेत त्या सर्वांना मी सांगू इच्छितो, कदाचित पाठीमागच्या काळातलं काही आपलं पुण्य केलेलं असेल. आपण सर्वजण भाग्यवान आहात की अशा या गोर गरीब विद्यार्थ्यांची ताई आपल्याला सेवा करण्याची संधी मिळते आहे आणि म्हणून निश्चितपणे हे विद्यार्थी आपले दैवत आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या प्रती जर आपण चांगल्या पद्धतीने योगदान दिलं. मी याची माहिती घेतली की साधारणपणे 19-20 मध्ये 10वीची पहिली बॅच इथं बाहेर पडलेली आहे आणि म्हणून या बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या पैकी आताच्या घडीला BA झालेले 150 विद्यार्थी आहेत, BSc झालेले 42 विद्यार्थी आहेत आणि मग इतरही क्षेत्रामध्ये काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नैपुण्य संपन्न केलेलं आहे. तरी पण माझी विनंती असणार आहे की आणखी मोठ्या प्रमाणात इथनं पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या, आपल्या सर्वांच्याकडनं अपेक्षा आहेत. आपल्या ज्या काही अडीअडचणी असेल त्या निश्चितपणे सोडू, परंतु एक पुण्याचं काम आपल्याला करण्याची संधी मिळालेली आहे. या दऱ्याखोऱ्यातल्या आमच्या आदिवासी बांधवांची प्रगती जर साध्य करायची असेल तर मला वाटतं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. इथं आलेल्या सर्व पालकांना मला विनंती, आवाहन करायचंय. मी फार भाषण केलं पाहिजे, तुम्हाला उपदेश केलं पाहिजे एवढा मी मोठा नाही, परंतु गेल्या अनेक पिढ्या आपल्या ज्या पद्धतीने कष्टामध्ये गेल्या, जर आम्हाला आमच्या भावी पिढीचं आयुष्य जर चांगलं सुकर करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि ज्या पद्धतीने गावातले आपले मंदिर आहेत त्याच पद्धतीने हे ज्ञान मंदिर शाळा हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. याची आपण
त्या ठिकाणी काळजी घ्या, या शाळेंची काळजी घ्या. तिथे काही कमी अधिक असेल तर ते निश्चितपणे आपण दुरुस्त करू, परंतु या शाळेंकडे आपण सर्वांनी त्या ठिकाणी लक्ष द्यावं, एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. माननीय आमदार पाडवी साहेबांनी ज्या ज्या काही सूचना मांडलेल्या आहेत की खऱ्या अर्थाने या भागाचा जर आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. मी स्वतः माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे, पर्यटन मंत्री महोदयांच्याकडे, आदिवासी विकास मंत्री महोदयांच्याकडे, मी आमदार साहेबांचा एक भाऊ या नात्याने या सर्व भागाचं प्रतिनिधित्व करेन आणि या भागाचा विकास करण्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्या त्या गोष्टी आपण निश्चितपणे करूया. आपण जर पाहिलं असेल तर आजचं आपल्या देवदैवतांचं पूजन आपल्या सर्व विद्यार्थिनी भगिनींनी केलेलं आहे. आपण जर बघितलं असेल तर आपल्या शाळेने अतिशय एक नाविन्यपूर्ण सरस्वती मातेचं माल्य अर्पण म्हणजे सरस्वती मातेला हार हा आधुनिक पद्धतीने म्हणजे रिमोटवर हार अर्पण केला. दीप प्रज्वलन पण रिमोट पद्धतीने केलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की प्राचीन संस्कृतीशी आधुनिकतेची जोड या शिक्षण पद्धतीमध्ये आणण्याचा प्रयत्न आपल्या शासनाच्या वतीने त्या ठिकाणी केला जातो आहे. आणि म्हणून सर्व पालकांना मी विनंती आवाहन करणार आहे, परत विनंती करणार आहे, आपण सर्वांनी सुद्धा या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. अनेक पालक असे असतात की काही त्यांच्या रोजीरोटीच्या निमित्ताने जर बाहेरगावी गेले तर ते आमच्या विद्यार्थ्यांना पण त्या ठिकाणी घेऊन जातात आणि मग त्यांची शाळा बुडत असते. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, ही निवासी शाळा आहे, इथे आणखी काही कमतरता असेल तर ते आपण दुरुस्ती करू, परंतु विद्यार्थ्यांना शिक्षण करू द्या. ते जर खऱ्या अर्थाने शिकले सवरले तरच आपल्या कुटुंबाची आपल्या घराची प्रगती होऊ शकते. आणि म्हणून आपण सर्वजण या शाळेच्यासाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्यासाठी वेळ प्रसंगी आपल्या संसारामध्ये थोडीफार काटकसर करू आपण, परंतु विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्यासाठी जे जे करावं लागेल ते आपण करू. मला वाटतं की मी वेळेचं भान ठेवतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आज या ठिकाणी आलात. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला या शाळेमध्ये आपलं सर्वांचं दर्शन घेण्याची संधी या ठिकाणी मिळाली. पालकांना मला हे पण आश्वस्त करायचं आहे की आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या काळजीच्या सोबत आम्ही विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुद्धा विभाग काळजी घेणार आहे. उद्याच्याला संपूर्ण राज्यामध्ये विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी अतिशय सविस्तर पद्धतीने केली जाणार आहे. मग त्या विद्यार्थ्याला कसा छोटा मोठा आजार आहे का त्याच्यावर तात्काळ त्या ठिकाणी उपचार केले जातील. त्या विद्यार्थ्याला एखादा आजार असा असेल की तालुका पातळीवर नेण्याची गरज आहे, त्याला तालुका पातळीवर नेऊन तज्ञ डॉक्टरकडनं त्याच्यावर उपचार करून त्याला बरं केलं जाईल. एखाद्या विद्यार्थ्याला उदाहरणार्थ चष्मा वाचनामध्ये त्याला काही अडचण येते, त्याला चष्म्याची आवश्यकता आहे, तर त्याच्या डोळ्यांची सविस्तर तपासणी करून शासनाच्या वतीने काही सेवाभावी संस्था पण आता मदत करायला घेत आहेत. त्या संस्थेच्या वतीने त्या विद्यार्थ्याला त्या नंबरचा चष्मा उपलब्ध करून त्याला त्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी आरोग्याची काळजी घेतली जाईल. आणि असं होऊ नये, परंतु दुर्दैवाने जर एखाद्या विद्यार्थ्याला अगदी मुंबईला नेऊन त्याच्यावर उपचार करण्याची गरज आहे तर त्या विद्यार्थ्याला शासन स्वतः मुंबईला घेऊन जाईल, त्याच्यावर उपचार करेल, त्या विद्यार्थ्याला बरं करेल, त्या बाळाला बरं करून त्याच्या घरापर्यंत सुखरूप करण्याची आणि नेऊन सोडण्याची जबाबदारी आता शासन शालेय शिक्षण विभाग स्वतः स्वीकारणार आहे. अनेक सरकारच्या चांगल्या योजना असतात, परंतु दुर्दैवाने त्या जनतेपर्यंत नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मग एकल पालक असेल, काही विद्यार्थ्यांना फक्त आई आहे किंवा फक्त वडील आहेत किंवा दोन्ही नाहीत किंवा आई वडील आहेत गंभीर आजाराने आजारी आहेत, त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांना मानधन दिलं जात आहे. दुर्दैवाने या पाठीमागच्या काळामध्ये
या योजनांची प्रभावी म्हणावी तशी अंमलबजावणी झालेली नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी ज्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनांची अंमलबजावणी शालेय शिक्षण विभाग जरी जबाबदारी नसेल तरी आम्ही स्वतः पुढाकार घेणार. आणि विद्यार्थी हे आमचं दैवत आहे आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते शालेय शिक्षण विभाग त्या ठिकाणी निश्चितपणे करेल. आज विद्यार्थ्यांचं स्वागत करत असताना अगदी विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या पासून तर येणाऱ्या काळामध्ये मी आमच्या मुख्याध्यापक महोदयांना दाखवलं, काही विद्यार्थ्यांची नखं वाढलेली आहेत, काही विद्यार्थ्यांची केस फार मोठी वाढलेली आहेत. मला वाटतं की पुढच्या भेटीला जेव्हा येईल तर एकच विद्यार्थ्याचं म्हणजे पालकांची पण जबाबदारी आहे या सगळ्या गोष्टींची. आणि आमच्या दादा आम्ही मालेगावला एक प्रयोग केलेला आहे. जसं पालकांची जबाबदारी आहे तर शिवसेना म्हणून आपली पण जबाबदारी आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती आवाहन करणार आहे, पराडकर साहेब, प्रत्येक जिल्हा परिषदच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा गणवेश चांगला असला पाहिजे. आणि जिथे निकृष्ट गणवेश ते शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक करेल तर त्या ठिकाणी कारवाई सुद्धा केली जाईल. इथपासून आम्ही बारीक लक्ष येणाऱ्या काळामध्ये घातलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांची नखं त्यांची केस व्यवस्थित असली पाहिजेत ही आता आपल्या शिवसेनेची पण जबाबदारी आहे. आणि म्हणून आज आपले स्थानिक सरपंच साहेब पण आहेत, आपले शिवसेनेचे पदाधिकारी पण आहेत. तर त्यांना माझी विनंती आव्हान असणार आहे की आपल्या आपल्या गावाच्या विद्यार्थ्यांची काळजी घेणं ही आपली सर्वांची जबाबदारी त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हे एक पुण्याचं काम म्हणून आपण सर्वांनी स्वीकारावं. आणि परत एकदा शालेय शिक्षण विभागासह मग जिल्हा परिषद असेल, महसूल विभाग असेल आणि इतरही सर्व डिपार्टमेंट्स या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. अतिशय छान सुंदर असा हा कार्यक्रमाचं नियोजन आपण सर्वांनी या ठिकाणी केलं. आपलं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो, आपलं सर्वांना मी धन्यवाद देतो. या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून, नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक स्पोर्ट्स ड्रेस या ठिकाणी देण्यात येतो आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांच्या पर्यंत हा गणवेश आपण त्या ठिकाणी पोहोचवावा. आणि मला वाटतं की जो आनंददायी शनिवार आहे की ज्या आनंददायी शनिवारी आपल्याला कवायत करायची आहे, देशभक्तीपर गाण्यांवर कवायत हा आपल्या राज्यात मला वाटतं की त्याच्यासोबतच योगा करायचा आहे. ज्या आनंददायी शनिवारी या स्पोर्ट्स ड्रेसचा आपण सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी त्या ठिकाणी वापर करावा एवढंच मी या निमित्ताने सांगतो. सर्व पालक आलेले आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा मी शुभेच्छा देतो. सगळ्याच गोष्टी मंचावरनं बोलणं योग्य होणार नाही. मी पाहिलं की अनेक विद्यार्थ्यांच्या पायामध्ये चप्पल नाही. तर मला वाटतं की ही आपली सर्वांची मंचावरची जबाबदारी आहे या सर्व बालकांचं काळजी घेणं. आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्वांची काळजी आपण त्या ठिकाणी घेऊ. आपल्या सर्वांचा आभार, शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भक्कम पाया हा विद्यार्थी आहे, त्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अत्यंत प्रेरणादायी विचार माननीय शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या विचारात आपण ऐकले. नंदुरबार भूमीचं सौंदर्य जर कोणत्या एका गोष्टीनं या ठिकाणी खुलून दिसत असेल तर ते म्हणजे सातपुड्याचे अभेद्य कडे. हिरव्यागार वनराई आणि आदिवासी बांधवांच्या संस्कृतीनं उजवलेलं जीवन यांना आपण या परिसराची भेट या ठिकाणी द्यावायची आहे. आदरणीय डॉक्टर मिताली सेठी मॅडम यांना मी विनंती करेन की आपण आपल्या परिसराची ही ओळख, आपली सन्मानाची ओळख आपण या ठिकाणी द्यावायची आहे. या ठिकाणी उभं राहूयात. परेड सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा.
माता की. मी आदरणीय मॅडमना विनंती करेन की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. 2026-27 या ठिकाणी संपन्न झालेला आहे. माननीय नामदार शालेय शिक्षण मंत्री महोदय श्री दादाजी भुसे महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आला. साहेब, आपण या ठिकाणी येऊन आम्हाला अतिशय उत्साहाने आपली ध्वनिफीत चित्रफीत दाखवून उत्साहित ऊर्जा दिलेली आहे. निश्चितच या शैक्षणिक पूर्ण वर्ष संपेपर्यंत ही ऊर्जा आम्ही उराशी बाळगून गुणवत्ता विकासासाठी जे आपले ध्येय धोरणं आणि जे काही आपली माणसं आहे ती निश्चितच आम्ही पूर्ण करू अशी अपेक्षा व्यक्त करतो. साहेब, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार. तसेच आमदार अमशद पाडवी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी प्रोत्साहन उद्बोधन केलेले आहेत, त्यांचेही मनपूर्वक आभार. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही मनपूर्वक आभार. आदरणीय चंद्रकांत पवार सर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे गणेश खडके माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद नंदुरबार, अत्यंत दातृत्व असणारे सीताराम दादा रमेश चौधरी गावित, तसेच गाव पातळीवरील सर्व नागरिक प्रतिष्ठित तहसीलदार या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमच्या मुलांना उद्बोधन केलेलं आहे, त्यांचेही मनपूर्वक आभार. प्रसार माध्यमांचे सर्व प्रतिनिधी बंधू भगिनी, शाळेतील सर्व शिक्षक वृंद, प्राचार्य, जिल्ह्यातील सर्व अधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, सर्व ज्ञात अज्ञात या सर्वांचे शिक्षण विभाग प्राथमिक माध्यमिक आणि योजना यांच्यातर्फे खूप खूप आभार, धन्यवाद. तसेच आज सर्वांसाठी अट्टहास जो होता ते हे शाळेतील बालचमू या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यामुळे या कार्यक्रमाला खरी शोभा आलेली आहे. या बालचमू विद्यार्थी, बालक आणि हे भावी नागरिक आहेत, त्यांचेही खूप आभार. साहेब, तुम्ही दुर्गम भागात आला आणि महाराष्ट्र राज्यातील आमच्या या नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ या अतिशय दुर्गम भागात आपण आपला वेळ दिला, बहुमूल्य. प्रथम पुनश्च एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी मानते आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व उपस्थितांचं, मान्यवरांचं आणि या विद्यार्थ्यांच्या उत्साहामध्ये उपस्थित असणाऱ्या पालकांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानत आजचा हा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभाग आयोजित आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी मान्यवरांच्या परवानगीनं या ठिकाणी याला आपण विराम देऊ.